राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित नसल्याने कुठेतरी फडणवीस आणि शिंदेची अंतर वाढल्याची चर्चा आहे। कुठे काय सगळे सोबतच आहे, प्रत्येक कार्यक्रमाला सोबत आहे। परवा सुद्धा आता काल जर ते काही कामानिमित्त येऊ शकले नाही, मुख्यमंत्री मोदीच्या कानावर त्यांनी टाकलेलं होतं, तर यात सोबत गैरसमज होण्याचं कारणच नाही। आता परवाच्याच कार्यक्रमाला 2-3 दिवस झाले सोबतच होते, मुंबईमध्ये मेट्रोच्या कार्यक्रमाला सोबत होते, सगळ्याच कार्यक्रमाला सोबत होते। मग एखाद दिवस जर सोबत नसले तर त्यातून काही अनर्थ म्हणजे कुठला तरी विनाकारण त्याला फाटे फोडण्याची गरज नाही। काहीतरी उगाच काहीतरी मग दोघांमध्ये जमत नाहीये, काहीतरी मनमिटाव नाहीये, असं म्हणण्याची गरज नाही। उष्णतेची लाट आलेली आहे, उष्णता सगळीकडे वाढते, टेम्परेचर आता खूप वाढायला लागलेलं आहे आणि म्हणून मी कालच सांगितलं, आमच्या संदर्भामध्ये सविस्तर बैठकही झाली, प्रेससुद्धा झाली आणि मी त्यात सांगितलं की सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, सगळ्यांनी काळजी घ्यायची गरज आहे। कारण आपण पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी असली की शाळांना सुट्टी देतो, आपल्या कल्पना असेल। सायक्लॉन आलं तर त्याचं डिझास्टर मॅनेजमेंट मी त्या ठिकाणी काम करत असतो। म्हणजे पाऊस असेल, वारा असेल, सायक्लॉन असेल, भूकंप झाला तर आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो। पण ऊनसुद्धा तेवढंच मोठं संकट राज्यासमोर आहे। उन्हाचा उष्णता एवढी वाढत चाललेली आहे तर सध्या की त्यामुळे अनेक ठिकाणी, उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी हे जे 3-4 जे राज्य आहेत हे अतिशय उष्णतेचे आहेत आणि आपलं राज्य पहिल्या 10 देशामध्ये उष्णतेमध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। खरं म्हणजे लहान मुलांना सुद्धा उन्हामध्ये बाहेर पाठवू नका। मजूर आहे, दिवसभर काम करतायत, दुपारी 2 ते 4 पर्यंत, 2 ते 6 पर्यंत किंवा 12 ते 4 पर्यंत त्यांनी सुद्धा सुट्टी घ्यावी किंवा त्यांना काम करू नये, असंही आव्हान आम्ही त्या ठिकाणी केलं। ज्यांना जे शक्य असेल ते करावं, डोक्याला काहीतरी रुमाल बांधावा, या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। अनेक सूचना आहेत ज्या आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। पण ही गोष्ट निश्चित आहे की उष्णतेची लाट या ठिकाणी जास्त झालेली आहे, वाढतंय, ऊन जास्त वाढतंय आणि त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावी आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही काल एक पत्रकसुद्धा जाहीर केलेलं आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी या संदर्भात काळजी घ्यावी।